यानंतर माननीय गणेश नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आज या निमित्ताने बोलतील. भारत माता की वंदे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण ह्या पदवीनं सन्मानित केलेले ज्येष्ठ अभिनेते अशोकजी सराफ यांचा नागरी सत्कार. या प्रसंगी उपस्थित ज्यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि राज्यपाल म्हणून ज्यांनी आपला कारभारसुद्धा बघितला केला, ते ह्या राज्याचे सुपुत्र सुशीलकुमारजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे खासदार श्री सुनीलजी तटकरे, ज्यांना रायगड जिल्ह्यामध्ये सन्मानित सगळ्याच पक्षाकडून केले जाते, ते माजी खासदार रामशेठ ठाकूर, अशोकजी सराफांच्या धर्मपत्नी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निवेदिता सराफ, मगाशी सुनील तटकरे साहेबांनी उल्लेख केला ते सगळ्या पक्षाचे जिल्हाप्रमुख बमनशेठ पाटील, जय म्हात्रे साहेब, श्रीमती शुभांगीजी घरत आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र गत, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो. सुनीलजी तटकरेंनी सांगितलं की गेल्या 60 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेची नाट्यक्षेत्रातल्या कलाकारांच्या माध्यमातून झालेली एक समाधानाची बाब, चित्रपटसृष्टी आणि विविध प्रकारच्या सिरियल, या सर्वांना पुरून उरलेला कलाकार कोण असेल ते त्याचं नाव आहे अशोक सराफ. तटकरे साहेबांनी मगाशी सांगितलं की सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या पलीकडच्या पिढीनं सुद्धा अशोक सराफांचे तारुण्यातले असलेले पिक्चर बघितले. आता तर त्या मॅक्झिमम सिरियलमध्ये त्याचा जास्त वेळ जातो, परंतु महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टी म्हणा, नाट्यसृष्टी म्हणा, यामध्ये कुठलाही ज्युनियर आणि सिनियर कलाकार असा एकही नाही की ज्याच्या मनामध्ये अशोक सराफांच्या विषयी आपुलकीचा भाव नाही. या माणसांनी सगळ्यांवर प्रेम केलं, सगळ्यांना मार्गदर्शन केलं. ज्या ज्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळेला ज्युनियर असलेल्या कलाकारांच्या माध्यमातून जे अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला अशोकजी सराफांच्या विषयी गौरवाचे उद्गार काढले जातात, आपलेपणाचे त्या ठिकाणी विचार मांडले जातात, त्यावेळेला या माणसाचं मोठेपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. खरं म्हणजे हे व्यासपीठ ऑल पार्टी व्यासपीठ झालेलं आहे. सुनीलजी तटकरेंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की महेंद्र घरत हा नुसता काय म्हणजे राजकीय किंवा कामगार नेता नाही, हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. महेंद्र घरत म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि आपलेपणातून, त्याच्याकडे मग कसलाही त्याचा स्वार्थ नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, आपल्या जीवनातल्या काही क्षण एकमेकाच्यासाठी व्यतीत करावेत आणि चांगल्या आठवणीच्या साठा तिथे निर्माण करावा, अशाच विचारसरणीचा असलेला महेंद्र, जरी ते काँग्रेसमध्ये असला तरीसुद्धा तो महेंद्र काँग्रेसवाला आहे असं कधी मला तरी नाही वाटलं. तटकरे साहेब, तुमचं काय मत आहे? रामशेठला तर अजिबात वाटत नाही, कारण रामशेठ आणि महेंद्र घरत हे दोन्ही एकाच बैलगाडीची दोन चाकात असं मी तरी बघतो, पण महेंद्र घरत नेहमी रामशेठचाच मोठ्या भावासारखा सन्मान करतात. लक्षाला, आणि तो त्याच्यातला विनय आहे, त्याच्यातला तो एक प्रकारची भावूक त्याच्या जीवनातली वाटचाल आहे. आणि अशा या वातावरणामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या कालखंडात या राज्याची प्रगती झालीच. मगाशी तिथे महेंद्र घरादांच्या घरी बसलो असताना दो हंसो का जोडा बिछडो गैरे, त्याला सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचं वर्णन दो हंसच म्हणून करायचं ना. तटकरे साहेब बरोबर ना? हां,
तर त्याच्यातला एक हंस हवेली असं म्हणता तो निघून गेला. परंतु दिलदार माणसं, काय बोलतो मी, विलासराव देशमुखांचं व्यक्तिमत्व हे एक रॉयल, ज्याला आपण असं उमदं व्यक्तिमत्व म्हणतो, अशा प्रकारचं विलासरावांचं जीवन होतं. आणि सुशीलकुमार शिंदे म्हणजे कधी सकाळी बघा, दुपारी बघा, नाही रात्री बघा, सुशीलकुमार शिंदे कधी टेन्शनमध्ये आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कधी असा सावट दुःखाचे किंवा संकटाचे असं कधी वाटतच नाही. आणि अशा प्रकारची सगळी महाराष्ट्रामध्ये ज्याने ज्याने एक जडणघडण केली अशी व्यक्तिमत्व आहेत. सुनील तटकरेजीचं म्हणजे आता आम्ही एकत्र म्हणजे मंत्रिमंडळात सुद्धा काम केलेलं आहे, एका पक्षात सुद्धा काम केलेलं आहे. तुम्ही अंतुले साहेबांची आठवण काढली, तुम्ही विलासरावांची काढली, शरद पवार साहेबांची सुद्धा आठवण काढायला पाहिजे तुम्ही. ती मी आठवण तुम्हाला मी काढून देतो. शेवटी प्रश्न असा आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवताना ज्यांचा ज्यांचा जाणतेपणे अजाणतेपणे हात लाभला त्या लोकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. म्हणजे चुकून राहिला असेल तुमच्या, म्हणजे तुम्ही का जाणून म्हणून, मी असं नाही म्हणत तुम्ही डेलिबरेटली यू अवॉइडेड हिम, पण चुकून राहिला असेल. परंतु येस, ही इज ऑल्सो पर्सन हू ट्राय टू बिल्ड यू. म्हणजे तुम्ही अंतुले साहेबांचा उल्लेख केला त्यावेळेला म्हणजे लक्षात आलं का ना, एक गोष्ट खरी आहे की राजकारण 24 तास डोक्यात ठेवायचं नसतं. रामशेठने माझा उल्लेख केला त्या बाबतीमध्ये की जीवनामध्ये वाटचाल करताना माणसानं चेहरा आनंदित दाखवायचा नसतो, तो मनातून आनंद असला पाहिजे. ज्या लोकांच्या मनामधून आनंद असतो, इट्स रिफ्लेक्ट ऑन फेस, तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतो. खोटं हसणं पण दिसतं आणि खरं हसणं पण दिसतं. सुदैवानं इथली जी लोक तटकरे साहेबांनी सांगितलं, आमचा सकाळचा काय म्हणजे तारुण्याचा कधी रोल असतो, कधी दुपारी तरुण तुमच्या लहानपणाचा असतो, एक गोष्ट करी राजकारणामध्ये. परंतु चिमटे काढायचे असतात, जखमा करायच्या नसतात. दुर्दैवानं काही लोकांना ते भान राहत नाही, ते जखमा करून दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात. शेवटी प्रश्न असा की शेवटी हे जीवन संपणारच आहे. मी तर नेहमी आली प्रवचनच करता सगळं मी भाषण करतो की ज्या लोकांना जीवन समजत नाही आणि जे जीवन जगतात त्यांचं जीवन तुटलेल्या धाग्यापासून पतंगीसारखं असतं. ज्याचं जीवनाचं नियोजन आहे, जो जीवन समजून जीवन जगतो, बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व, 4थ्या टप्प्यानंतर ह्या जीवनाचा सगळ्यांना निरोप घ्यायचा आहे. आता आपल्या वेदशास्त्र पुराणामध्ये असं म्हटलं गेलं की विष्णूने अवतार घेतला, रामाचा, कृष्णाचा, भगवान गौतम बुद्धाचा आणि वर्धमान, आणि कलियुग सध्या चालू आहे. आता शेवटी आता कलियुगाचा अंत होऊन परत सुवर्णयुग येणार आहे. आता त्या येणाऱ्या ते वेदशास्त्र आपण काही वाचलेले नाहीत, परंतु ज्या साधू संतांनी सांगितलेल्या गोष्टी सांगतो की जी माणसं दुसऱ्याचे हक्क मारतात, खोट्या पद्धतीनं दुसऱ्याला बदनाम करतात, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत नाहीत. जी लोक निर्भयतेने वागतात पण खऱ्या अर्थानं आयुष्यात स्वप्नातसुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर तर तेच कोणी थांबवू शकत नाही. ते कायम असं तेजस्वी असतं. आता सुशीलकुमार शिंदे साहेबांना सुद्धा 85 वर्ष झाली. पहिल्यांदा आम्ही भेटलो, म्हणजे प्रश्न असं की त्यांचं जर चेहरा बघितला तर कोणी समजू शकणार, बोलू शकणार नाही. आता अशोकजी सराफांना तुम्ही 100 वर्ष, येस आता तुम्ही 100 वर्ष त्या तुमचे होईल ना, त्याला आम्ही सगळे पाहिजे त्यावेळेला व्यासपीठावर. रामशेठ राहायचं ना माय एकूणच. आणि ते महेंद्रच करेल परत, तो कार्यक्रम सुद्धा महेंद्रच करेल. एकूण अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला कलाकार, ज्याची कलासुद्धा म्हणजे दिशानं, म्हणजे अशोक सराफांनी भूमिका न केली अशी व्यक्तिरेखा तुम्ही सांगा. आणि महाराष्ट्रातल्या नाट्यसृष्टीतले, चित्रपटसृष्टीतले जे जुने जाणते कलाकार आणि नवीन कलाकार ज्यांनी अशोक सराफांबरोबर काम नाही केलं असा एक माणूस सांगा. ही वॉज सेंटर पॉईंट. आणि अशा प्रकारचं तुमचं सेंटर पॉईंट एक कायम राहावं, कायम हसत खेळत राहा. आता सुदैवानं अतिशय सुविध धर्मपत्नी तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला म्हणजे सखी, सहचरणी, जे जे काय म्हणजे विश्वसना करायची सगळी तिथं आहेत. आणि सी यूज टू
टेक केअर ऑफ यू. काळजी पत्नी सगळ्यांना असतात हो, परंतु काळजी घेणारी पत्नी हे सगळ्यांना नाही लाभलं. आणि अशा प्रकारचं तुमचं जीवन हे अतिशय सुंदर चाललेलं आहे. हे पुन्हा असं हसत खेळत जीवन पुढं जात राहो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.